माझ्या आवाजाकडे लक्ष द्या, शांत राहा. फक्त तेलाची बंदी पेटवा. पेटू द्या. आपलं तेलाची बंदी पेटवा सर्व. मग लाईट बंद करा. अगोदर पेटवा. हो साहेब, इकडे द्या. इकडे पाठीमाग द्या की तुमच्या पाठीमाग. भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गणेशाय नमः. ये रवि तरीने मुरुतु कली संत कृपाधिपतु सुज्वलो असे. असता दिभूत बळीजे मग अंधकारे राहाविजे. तरी गुरु तुला आढळीजे दयापरी. जैसे मागेची चालता उपावन पवे सर्वथा. का दीपाधारे वर्तता नारळीजे. जैसा दीप कळिका धाकुटी परी बहुते जाते प्रगती. तैसी सद्बुद्धी येथे कुटी मना नये. जैसा निवातीचा दीपो सर्वथा नेने कंपो. तैसा स्थिर बुद्धी स्वरूपी योगयुक्त. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा धारा मोडला. तैसा दिवासवे हरपला प्रकाश उदाय. पतंगा दिवी आलिंगन ते त्यासी अचूक मरण. देवी विषया चरण आत्मघाता. मी अविवेकाची काजळी हेरोडी विवेक दीप उजळी. दुनिया पाये दिवाळी निरंतर. ऐसे सर्व ज्ञानाचा बापू तो कृष्ण ज्ञान दीपू. तो मनदेश सकृपो ऐकयाया. सहजेते अज्ञान मनोनी मनती. ते भिन्न येवी दिवाप्रती. काय आनान प्रकाशो आहाती. दिवाजनी प्रकाशे गृहीते प्रभार जैसे. देवी कर्मजात तैसे योगयुक्ता. जैसे पूर्व दिशेच्या कावळे उदयाची सूर्य दिवाळी. ही येई दिशा दिवेची काळी काळी मानाही. परितो रसाती शयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी. करी साधू हृदय राहुळी मंगळ मुखा. जो ज्ञान याचा बापू देखणी याचे दिवीचा दिपू. जया दादुलयाचा संकल्प विश्वरची. नातरी वारयाची अंधे झगडली. दीपाची दीपी निमटली. का नखल कोणे हरपले बेजुगणी. तयाचे योग मुक्त मन हे प्रसंगी जाण. दीपाचे उपलक्षण निर्वाचितिया. दीपा आणि प्रकाश एक वंतीचा पाडू जैश. तो माझा काय पैसा मी पया माझी. आणि फळाची या हवा हृदयी कामा झाला दिगावा. की तयाची धसनी दिवा ज्ञानाचा लीला. ही झाकली पतीचा दिवा नेजे काय झाला केव्हा. या रीती जो पांडवा देव ठेवी. बापा वारे नका उदके तै दिव्याचे दिवेपण झाके. तै असतीच काय घेते दिव्या पुढे अभ्यास जो केला. तो मरण येताची निमोनी गेला. जैसे ठेवण दिसता मालवला दीपो हातीचा. दीपो ठेवला परिवरी कवनाते निमुना निवारी. आणि कवन कवने व्यापारी राहते नेने. तया तत्व
दिवी कोतसाचा सुबटा मदमती होनी देवटा पुरा पुरा चाले ती अक्षर नवती देका ब्रह्मरात्री प्रिया देखाची निखुंटे तैसी दिव्य नवे वैकुंठ दिदली आहे म्हणून दीप मानवे सभेची तेज मानवे कारण बिंबा सभे प्रकाश आरकिया आधार पाडावा हे जनितीला पांडवा दिपोदैसा काष्ण्य सुप्रवणी का भूनी उजळती तयाची विपाच्या दीप्ती ठेविन देद मनोनी सद्भावाची वगत बाहेर दिसती भागवत ते स्फटिक कंच डोलत दीपदैसे उदक भूनी उदकी रसू दैसा ओळखी दीपपणे दीपकी तेल जैसे दीपाचा कोडी जैसे एकच तेज सारीसे तैसा तो असे सर्वत्र ईशो दीपकाची आची राठी वाही धरची तरी वेगळी कपोडीची दीपानी उघडा स्नेहाची बरोबरी आत्मविला दीपुके थोडी चाळ अर्जुनांतरी परिसका दैसी रजचंद्राची सुट्टी उदक इति जगती ते पृथ्व्या दीप्ती तेज तेजा नातरी तीन मुळकी दीप शिकारी मिनलिया अवलोकी होय तैसे नातरी तीचा दिवा तो येथे तीन पांडवा दीपचिके वैभोगी दीपकलिका हेरू आणि विलोका का तेथे राजे तीर्थ अशका तोही आहे तैसा भिंगाचे निघळे दीप प्रकाश सुनावले कान विजेचे सागरे वडवानळू सूर्य आदित्य प्राची जगाला ते प्रकाशाची तैसी वाचा श्रुतया ज्ञाना हे प्रपंचाची भूमिका तेव्हा आपण या आणि निधन तरी आपण देवी मुग्ध का काकडे आणि मंद प्रभादिपे म्हणून सूर्य दे हरपे पाटणी एकेची दिपे दिले लावणी झाले आता ते विकणी नाकडे देवने देखावया आदर केले दिव्या का राकार यावया शिल्पे मुळ तो जगी समान सुकृपो हिता हित दावित दीपो अमान्य केला बापू वेदोजेने हे आसुरा आपला ठेवा हाता हाती जरी यावा तरी आदरे देवी दिवा पुढा कीजे आता रिता कुंभ समुद्री रिगे देव चंबळले भरुणी नेगे का दाशी दीप संगे दीपुती होया व एक दीपू लावे सायासे आणि कधी तलाव बैसे तरी तो काय प्रकाश बनतीजेगा परी आलिसा आपण पे डोळा जैसे घेते का प्रहातीचे दिव्य रत्न काहीजे तैसा प्रणाम जाणारा कर्मारंभे जेरे दैविकलोपर आदिकुपर तत्कदप दर्प सर्प पद्म भाव भुवनदीप तापमः नापा दिगांगती चरणी दैसी आरती ना तरी ते दीप्ती दीपबिंबे ना वठडी न पवता ना ठेवले ना दिसता धोका उदका जवळी गा खरा अतुलयेको दीपाचा तो अवलोको गवाक्ष मन हेतु पांडवा होय कर्म संकल्प भावा संकल्प स्नामी दीपा वाचिता का मन वाचे चातु दिवटा संदेशीय भूमिके ज्योती दिशी कौतुके दिसे जैसी अवतरले गाय घडा पृथ्वी अनुरक झाली मुळा वन्य झाला कारडा दिवसवासाठी का आपण अंगे जळे आणि नागरी जगाचे डोळे पतंग जैसा सडे भीती असे आपला ठाई परी दिवे बिन भोग नाही मारून राहता काय पाचा सता होय मग भरीचाची ठेवा देवी डोळ्या दावी दिवा ऐ घेता काय पांडवा आढळवासे जेणे जगले समस्त झाले आहे ते पदार्थ ते जैसे उदय तथाची न करो प्रकाश की आपल्या दारू काली पसंगेर कांतुजी पुटी होय ऐसा वैराग्याचा उलावा विचाराचा तो दिवा अंबुजिता आत्मठेवा काढीची तो पहावे ते दिशे जवळी दिवे न सती दीपदरी तरी ते आहे अवसरी देखावया दीपीचे दीप प्रकाशिते हे न प्रकाशनेची दीपले तैसे कर्मा इले कारण कैसे पथ्य द्वेषिया घोषी दोरो का दीप द्वेषिया अंधकारो विवेक द्वेषिया अहंकारो सुनिताईचा दीपे दीप लाविता ऐसा पुरुष झाला दीपे बिना ठाण दिवे रात्री जैसे का दीपा सन्मुखो हे विलया दीपको हो न कोणा अर्थिको हो न जाणे मानुलो दिव्य धाकना वडिलो अमृत सिंधू खोलो उदळा कायसा दिवे येता
थोरी करिते बहुते गधरे वाधी आपुल्या परे आणि जकिना श्री कृष्णार्पणमस्तु पुंडलिक बदाम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय भारत माता की जय वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय ऐका आजचा आपला हा सुवर्णयोग आजचा दिवस म्हणजे फार महत्वाचा आहे. आज भारत स्वतंत्र झालेला दिवस 15 ऑगस्ट. सर्वांनी सकाळी झेंडावंदन केलेलं आहे. आपल्या भारत देशाला आपण सर्वांनी सकाळी दिलेली आहे. हा सुवर्णयोग आज आहे आणि आज भगवान श्रीकृष्ण परमात्माचा काय आहे प्राकट्य दिन आहे. आज जन्मोत्सव आहे म्हणून भगवंताचा जन्मोत्सव म्हटलं की सर्वांनी आनंद घेत असतो. आज रात्रभर कोणी झोपायचं मग काय करायचं जागरण करायचं भजन करायचं त्या भगवंताचा धावा करायचा कारण त्याचा जन्मोत्सव आहे. नंद भरा आनंद भय जेत नया लालती नंद भरा आनंद भय जेत नया लालती. भगवान परमात्म्याचा आनंदोत्सव करायचा असतात बरं का. म्हणून आज कृष्णाष्टमी गोकुळाष्टमी बरं का. सर्वांनी उपास केला का नाही वा तुम्हाला भगवंताची प्राप्ती लवकर होणार. फक्त 3 टाइम खाऊन नव्हे. म्हणून आज गोकुळाष्टमी त्यामध्ये आज आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता. आज ज्ञानोबरायांचा 750वी जयंती. तो आज ज्ञानोबरायांच्या मंदिराला कळस आज बसवलेला आहे आज दुपारी. म्हणजे किती भाग्य आहे आपलं. आणि आज आपण त्या ज्ञानोबरायांचे आज दीपोत्सव साजरे केला म्हणून फार अज्ञानातील मंडळी फार भाग्यवान. सुवर्णयुग या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आपण पारायण केलं. त्या ज्ञानोबरायांचा सुद्धा आज जन्मोत्सव. मी सकाळी सांगितलं ज्ञानेश्वर भगवान विष्णू भगवंताचाच अवतार ज्ञानोबर आहे म्हणून त्यांचाही आज जन्मोत्सव आहे. भगवान परमात्म्याचा रात्री झाला आणि ज्ञानोबरांचा सुद्धा रात्री जन्म झाला. काय सुवर्णयुग आहे महाराज. म्हणून आपण या ठिकाणी दीपोत्सव साजरी केला. आता या दीपोत्सवाची माहिती फार तुम्ही ऐकलेली असेल. हे अज्ञान रूप आपलं बाजूला करण्याकरता प्रकाशित होण्याकरता हा दीपोत्सव आहे महाराज. आपल्या अंतकरणामध्ये 3 दोष आहेत. मन विक्षेप आवरण. हे 3 दोष निवृत्त करण्याकरता हे अज्ञानाचं आवरण आपल्याला बाजूला सारायचंय. त्याच्याकरता सच्चिंतन भगवत चिंतन आपण केलं पाहिजे. मग महाराजांनी सुंदर प्रवचन केलं. महाराजांनी सांगितलं सत्संगती कधी कोणाची करावी हे कळायला पाहिजे. महाराजांनी सुंदर उदाहरण दिलं कोणाचं संन्यासाचं. बरोबर आहे का ना. हिऱ्याचं उदाहरण दिलं का ना हिऱ्याचं. संगती कोणाची करावी हे कळायला पाहिजे. मग ही संगती करत असताना ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी हे संत वाङ्मय याची संगती केली पाहिजे. सकाळी उठल्या वृत्तपत्र वाचण्यापेक्षा ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी काढून वाचा. आपापल्या घरी ज्ञानेश्वरी ठेवा. नुसते कार्यकर्त्याकडे ज्ञानेश्वरी ठेवू नका. तुमच्या घरी पण एक ठेवा. नाही तर म्हणायला आई वर्षाने व्यक्ती तिथं ज्ञानेश्वरी काय करायची घरी असं नव्हे. ही मंदिरातली ज्ञानेश्वरी वेगळी पण तुमची स्वतःची वैयक्तिक आपल्या घरामध्ये आपल्या पूजेच्या साहित्यामध्ये एक ज्ञानेश्वरी असावी. एक गाथा असावा. आपला धर्मग्रंथ असलेला श्रीमद भगवद्गीता असावी. हे 3 ग्रंथ तरी आपल्या घरामध्ये असावे. या ग्रंथाने काही बाब लागत नाही. ग्रंथ ठेवू नये. कोणता नवनाथ ग्रंथ ठेवू नये घरामध्ये. कारण प्रापंचिक जीवनामध्ये कोणतं पाप घडेल सांगता येत नाही. पण ज्ञानेश्वरी गाथा आणि भगवद्गीता हे तुम्ही आपल्या मंदिरामध्ये ठेवू शकता. घरातल्या गीता ग्रंथ आणून ठेवा. तुम्ही आणून ठेवला तर तुमची लेकरं ते उद्या वाचतील. तुम्ही नुसतं हो म्हणू नका. ते पाळा.
पुढची सूचना गुरुजी देतील. आपल्या समोरचे जे मेणबत्त्या पणत्या असतील भिजल्या नसतील तर तशाच राहू द्या. पाठीमागच्या बाजूने प्लॅस्टिकचे संबंधित ती फक्त दक्षता बाळगा आणि सावकाश उठून पहिल्यांदा दरवाजाकडे माणसं उठून बाहेर जातील आणि पुन्हा पाठीमागचे गर्दी कुणी कोणाला दिलेला धक्का लागण्याची शक्यता आहे. कार्यकर्ते मंडळाच्या नेतृत्वाकडे लक्ष द्यायचं आहे. जिथं पत्त्या असतील उचलून घ्या. सोमा एक पत्ती भेटली बाजूला काढते. कपडे बघा तेव्हा हा